श्री भावार्थ रामायण अरण्यकांड अध्याय 8। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। श्रीरामासहित सर्वजण पंचवटीत राहतात। पंचवटी गंगा तटी श्रीराम सुखावे देखोने दृष्टी, सुखावली सीता गोरठी आल्हाद कोटी सौमित्र। श्री संत एकनाथ महाराज सांगतात की श्रीरामासहित व जटायू सहित गंगेच्या काठी आले तेव्हा सर्वांना तेथील दृश्य पाहून आनंद झाला। त्यावेळी श्री रामाला पाहून कोकिळा गायन करू लागली। त्याचप्रमाणे सर्व प्राणी पक्ष्यांना आनंद झाला। त्यावेळी श्री रामाने लक्ष्मणाला बोलतात की इथेच आश्रम तयार करा अशी आज्ञा दिली। त्यावेळी लक्ष्मणाने यज्ञशाळा, अश्वशाळा, पर्णशाळा, जीवनशाळा अशा पद्धतीने तयार करून पर्णकुटीच्या कडेने जाई, जुई, चंपक, अशोक असे अनेक प्रकारचे वृक्ष लक्ष्मणाने लावले आणि त्या आश्रमाच्या कडेने अरुणा, वरुणा व सरस्वती आणि त्याच ठिकाणी समोरून पाहिले तर कपालेश्वराचे मंदिर दिसू लागले आणि अशी सेवा लक्ष्मणाने अंतःकरणातून केली। त्यामुळे श्रीरामाने लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि लक्ष्मणाने अनेक प्रकारचे फळे आणले आणि त्या आश्रमात प्रवेश केले। त्यामुळे सर्वांना आनंद झाला आणि लक्ष्मणाने श्रीरामांना वंदन केले। सीतेला फळे मुळे आणून अखंड सेवा करू लागला आणि अशा आश्रमाच्या ठिकाणी लक्ष्मणाला सीतेच्या रक्षणासाठी ठेवून श्रीराम स्नानाला गेले। त्यावेळेस सीता निद्रित झाली। सीतेचे वस्त्र वाऱ्याने उडून गेले। त्यावेळेस लक्ष्मणाचे ध्यान श्रीरामाजवळ आहे। लक्ष्मणाला सीतेचे शरीर दिसेना झाले व श्रीराम स्नान करून आले तेव्हा सीता उठली। श्री लक्ष्मण आपल्या चित्तातून ढळलेला नाही ही स्थिती सीतेने पाहिले। त्यावेळी सीता लक्ष्मणाच्या पाया पडते आणि श्रीराम ही लक्ष्मणाला वंदन केले। त्यावेळेस लक्ष्मण म्हणतो की तुम्हा दोघांची सेवा हीच माझी दौलत आहे असं म्हटल्यानंतर पुन्हा श्रीरामाने आलिंगन दिले आणि पूर्ण पर्णकुटीच्या ठिकाणी सीता व श्रीराम असताना लक्ष्मण स्नानात वनात जाऊन फळे आणत असताना लक्ष्मणाला एक दृश्य दिसले। ते म्हणजे रावणाची बहीण शूर्पणखा, त्याचा मुलगा सांब नावाचा राक्षस खड्ग मिळवण्यासाठी तपश्चर्या करत असताना ते खड्ग खाली आले। परंतु शस्त्र देवता विचार करू लागली की आता मी जर ह्या सांबाच्या हाती गेले तर माझ्या हातून गो ब्राह्मणाची हत्या होणार, माझ्या हातून पातक होणार, त्यापेक्षा आपण लक्ष्मणाच्या हातीच जावावे असे विचार करून ते शस्त्र देवता लक्ष्मणाच्या हातात आले। मग लक्ष्मणाने ते खड्ग वृक्षाला मारावे म्हणून ते खड्ग घेऊन जाऊन वृक्षाला मारत असताना तो खड्ग हातातून निसटला आणि सांबाला लागले आणि सांबाचे शिर तुटून पडले। तेव्हा लक्ष्मण मनात विचार करू लागला की माझ्या हातून हत्या झाली, आता श्रीराम काय म्हणेल, मी आता श्रीरामाला मी काय तोंड दाखवू असे विचार करत करत लक्ष्मण श्रीरामाकडे आला। त्यावेळी श्रीराम सीतेला म्हणू लागले की माझा भाऊ लक्ष्मण विषय वासनेचा नाही आणि वनात काहीतरी झाले आहे म्हणून तो हातात खड्ग आणलेला आहे असे सांगत असताना त्याच वेळेस लक्ष्मण श्रीरामापुढे येऊन दंडवत घातले आणि म्हणू लागला, हे दादा, वनामध्ये माझ्या हातून महान तपस्वीची हत्या झाली आहे, मला माफ करा, मी अनाथ आहे, माझ्यावरती कृपा करा असे म्हणत असताना त्यावेळेस श्रीरामाने लक्ष्मणाला म्हणाले की अरे लक्ष्मणा, आधी तू ज्याची हत्या केलास तो कोण आहे ते पहा। म्हटल्यावर लक्ष्मणाने येऊन पाहिले तर राक्षस दिसला। तेव्हा लक्ष्मण परत रामाला येऊन सांगितले तर श्रीराम हसून म्हणतात, अरे लक्ष्मणा, अशा राक्षसांना मारण्यासाठीच आपण इथे आलो असे म्हणतात। हे लक्ष्मणा, अरे शस्त्र देवतेला कळाले तो राक्षस आहे म्हणून तुझ्या हातात येऊन तिचा हत्या केली
जर तो सावध असता तर तो आपल्याला त्रास दिला असता आणि हे फार चांगले झाले असे म्हणून तुला दोष लागणार नाही. असं म्हटल्यावर लक्ष्मणाला समाधान झाले. त्यावेळी श्रीरामांनी काळ देवता या खड्गाचे पूजन केले आणि श्रीराम म्हणतात की हे लक्ष्मणा, आजपासून राक्षसाला मारण्यास सुरुवात झाली आहे आणि हे पहिले राक्षस आहे. आता याचा कैवार घेऊन अनेक रूपे धरून राक्षस येतील आणि आपल्याला छळतील व त्यावेळेस मला विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. असा सल्ला श्रीरामाने लक्ष्मणाला दिला. त्यावेळेस शूर्पणखेला श्रीलंकेमध्ये झोपेत असताना स्वप्न पडले. तिचा मुलगा राजा होऊन गादीवरी बैसला आहे आणि तो धाडकान खाली पडला आणि त्याच्या डोक्याला सिंदूर लावलेले आणि काजळाने पूर्ण तोंड काळे भोर झालेले व दक्षिण दिशेला आपल्या अंगावर तेल व सिंदूर लावून चालला असे स्वप्न पडले. त्यावेळी शूर्पणखा राजा रावणाला सांगू लागली की मला दुष्ट स्वप्न पडले आहे, मी जाऊन येते म्हणून निघाली. येताना खर दूषणाला भेटून सांबाजवळ आली. त्यावेळेस मृत अवस्थेत सांब पाहिला. त्यावेळेस अनेक आठवण काढून शूर्पणखा रडू लागली. शेवटी शूर्पणखा मनाशी विचार केला, आज रडत बसणे ही ठीक नाही. माझ्या मुलाला मारल्याचा बदला घेते म्हणून निघाली. त्यावेळेस लक्ष्मण हातात खड्ग घेऊन फिरत असलेला दिसला आणि यानेच माझ्या मुलाला मारले आहे असे म्हणून शूर्पणखा सुंदर असे स्त्रीचे रूप धारण करून अलंकार घालून लक्ष्मणापुढे आली आणि म्हणू लागली की हे वीरा, मी कुबेराची बहीण आहे आणि तुमच्या प्राप्तीसाठी इतके दिवस वाट पाहिले. मग लक्ष्मणाला श्रीरामाने सांगितलेले आठवले आणि लक्ष्मण तिच्या जवळून मागे सरकला. त्यावेळी शूर्पणखा म्हणू लागली, अरे मी इतकी सुंदर स्त्री असून तुला माझ्या बद्दल प्रेम वाटेना का? मी तुझी दासी होईन, मनात शंका आणू नको असे बोलू लागली. त्यावेळेस लक्ष्मण म्हणू लागला की माझा थोरला भाऊ श्रीराम आहे, त्याने सांगितले तरच मी तुझा स्वीकार करेन. असे बोलून झाल्यावर तुमचे भाऊ कोण, काय पराक्रम असे विचारले. तेव्हा लक्ष्मण सांगू लागला की ह्याच रस्त्याने जरा पुढे पर्णकुटी दिसेल, तिथे माझा भाऊ व माझी वहिनी आहे अशी माहिती सांगितले. तेव्हा लागली शूर्पणखा पंचवटीत जाऊन श्रीरामाना म्हणू लागली की हे भाऊजी आणि माझी जाऊबाई तुमचे हे दीर आहेत, ते माझ्या संगे लग्न करायला नको म्हणतात. ते म्हणतात माझे भाऊ श्रीराम व वहिनी सांगितल्यानंतरच लग्न करतो. असे म्हणत असताना सीता श्रीरामाना म्हणते, अहो नाथ, आपला लक्ष्मण कित्येक दिवस एकटा आहे, त्यांचं लग्न लावून द्या. असे म्हटल्यानंतर श्रीराम शूर्पणखेच्या मुखाकडे पाहिले. तेव्हा तिच्या उलट्या भुवया दिसल्या. त्यावेळेस हे स्त्रिये, हे सीते, ही स्त्री नाही, मी माझा जो लिखाण आहे मी तुझ्या पाठीवरती लिहितो तरच तो ऐकेल असे म्हणून श्रीरामाने शूर्पणखेच्या पाठीवर लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळेस हिच्या नाकासहित ओठ पूर्ण सपाट करून काप, हेच तिचे लग्न केल्यासारखे होईल. आणि अशा प्रकारे लिखाण करून श्रीरामाच्या व सीतेच्या पाया पडून शूर्पणखा लक्ष्मणाकडे आली. त्यावेळेस लक्ष्मणाने ते वाचले आणि लक्ष्मणाने खड्गाला हात घालून बाहेर काढले आणि ह्या शूर्पणखेला खाली पाडले आणि तिचे नाक व ओठ कापून काढले. त्यावेळेस शंख करत मारत आपले अक्राळ रूप धारण करून पळत सुटली आणि आता खावावच म्हणून आपले तोंड पसरून लक्ष्मणाकडे खायला गेले. तेव्हा लक्ष्मणाने खड्ग वरी केले. तेव्हा शूर्पणखा पळून गेली आणि अशा अवस्थामध्ये लक्ष्मणाने त्या शूर्पणखेची दयनीय अवस्था केली. लक्ष्मणाने लगेच पंचवटीत येऊन श्रीरामांना सर्व हकीकत सांगितले आणि नाथ महाराज म्हणतात की येथून युद्धास सुरुवात होईल आणि श्रीराम लक्ष्मण यांच्या हातून अनेक राक्षसांचा निपात होईल आणि
संत एकनाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.